आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मीडियम आकाराचा एक कांदा चॉपरला बघा अशा पद्धतीत बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचं, ते पण असे मी तुकडे करून घेतलेले आहेत। चॉपरला मस्त बारीक होतं बरं का। त्याच्यामध्ये आपल्याला काकडी, अर्धी काकडी घेतलेली मोठ्या आकाराची, ह्याचे मी तुकडे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घेते। काकडी मी काढून घेतलेली, एक हिरवी मिरची अशी भाजून घेतलेली आहे। कच्ची टाकली तरी चालेल, पण भाजून टाकली की नाही की चव छान येते। आणि एक कमी तिखटवाली जरी टाकली तरी चालेल। छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, छोटा एक चमचा टाकायची साखर। त्याच्यामध्ये पहिले टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि एकदा फक्त ह्याला मी फिरवून घेणार आहे। मस्त असं बघा फिरवून घेतलेलं, एकदम पेस्ट करायची नाही आपल्याला, ही दरदर पाहिजे। तर तुमच्याकडे जर चॉपर नसेल ना तर मग सगळं कट करायचं आणि खालीच कालवलं तरी पण चालू शकते। नाहीतर मिक्सरला 2 वेळा जरी बंद चालू केलं ना तरी बारीक होईल। त्यात एकदम थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे। आणि जी मिरची टाकलेली आहे ना आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, ती पोपटी कलरची आहे, ती काय तिखट नाही। ह्याला एकदा मी आता परत चॉपरला फिरवून घेते। एकदाच फक्त मी फिरवून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघ। मस्त एकदम होतं, खायला पण खूप छान लागतं। तुम्हाला जर आमचूर पावडर टाकायची नसेल ना तर मग थोडीशी कैरीचा तुकडा टाकला तरी चालेल, पण कच्चाच टाकायचा। दरदरा झाला पाहिजे, सगळीकडे मिक्स झाला पाहिजे असं छान। अशा पद्धतीत एकदम जेवताना तोंडी लावायसाठी करून बघा, खूप छान चविष्ट होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।